आज आपण आहोत जोगेश्वरी विधानसभेत. या विभागाचे आमदार श्री बा नरसाहेब आपल्या सोबत आहेत. नरसाहेब, आपलं हार्दिक स्वागत. पण ह्या राजकारणामध्ये असलेले जे काही आखाडे आहेत त्याच्या माध्यमातून निर्माण झालेली परिस्थिती आहे ही मुंबईकरांच्या हिताची नाहीये, ती मराठी माणसाच्या हिताची नाहीये. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जात पात पक्ष भेद सगळं विसरून ज्या पद्धतीने काम केलं तेव्हा तो कुठला प्रांतवाद बघितला नाही. हा हिंदी आहे, हा गुजराती आहे, हा मराठी आहे, त्या पद्धतीने काम केलं. आज असलेल्या परिस्थितीमध्ये कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काय बोजवारा उडालाय त्याच्यामधून सर्वसामान्य नागरिक अत्यंत त्रस्त आहे, अत्यंत. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी पुन्हा एकदा दिलासा देण्याची गरज आहे. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत जोगेश्वरी विधानसभेत. या विभागाचे आमदार श्री बा नरसाहेब आपल्या सोबत आहेत. नरसाहेब, आपलं हार्दिक स्वागत. आज आपण आमदार नसताना आपण त्यांच्याकडे खूप हसायचो, पण सध्या आता आमदार झाले पहिल्यांदाच आपली त्यांची मुलाखत होते आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ज्या पद्धतीने सध्या आता नुकतं पावसाळी अधिवेशन झालं आणि त्यामध्ये अनेक विषयाला धरून आणि अनेक रंगतदार हे अधिवेशन झालं असं मला हरकत नाही. तर नरसाहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण आमदार झाला त्याबद्दल पहिला माझ्या चॅनलच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच माध्यमातून गेली अनेक वर्ष साहेब तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करत असताना गटप्रमुख पासून ते आज आमदार पर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. अभिमानाची गोष्ट आहे. त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झालात. नक्की हे खरं आहे की शिवसेनेमध्ये एक सामाजिक भावनेने काम करत असताना कार्यकर्त्याला कसा न्याय मिळतो तर ते एक माझ्या रूपाने पाहायला मिळतंय. एक प्रेरणा नवीन कार्यकर्त्याला मिळते. निश्चितपणे त्याच्या पाठीमागे दुसरी एक बाजू आहे की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांची कार्यपद्धती, त्यांची शिकवण या माध्यमातून लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ता जो राखण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या पाठीमागे लोक राहतात हे या निवडणुकीमध्ये दिसून आलं. आणि म्हणून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्या विभागामधून एका बलाढ्य शक्ती आणि त्याच्यामधून साम दाम दंडभेद नीतिमत्ता विसरून ज्या पद्धतीने निवडणूक लढली गेली त्याच्यातून सुद्धा आमच्या सगळ्या मतदारांनी मला निवडून दिलं. आणि निश्चित त्यांचा हा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी जेवढं मला प्रयत्न करते ते मी करणार आहे. गेल्या 3 अधिवेशन झाली. हिवाळी अधिवेशन डिसेंबरला नागपूरमध्ये झालं, त्याच्यानंतर पुढचं मार्चमध्ये अधिवेशन झालं आणि आता पावसाळी अधिवेशन झालं. या तिन्ही अधिवेशनामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं विभागातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी शासन ज्या पद्धतीने काम करते तर त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केलं तर निश्चितपणाने या विभागातील लोकांचे असलेले अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, त्याला यश येईल. पण निश्चितपणाने काही जरी झालं, शासन किती जरी आम्हाला थोडा असहकार्याची भावना जरी ठेवली तरी पाठपुरावा केल्यानंतर कुठली गोष्ट अशक्य नाहीये. तर त्याच्यामुळे प्रशासन आहे, शासन आहे आणि त्याच्यामुळे असलेले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणं हे आमचं काम आहे, त्यांनी करत राहू. साहेब, ज्या पद्धतीने आता अधिवेशन गाजलं फार मोठ्या प्रमाणात, तुमच्या सुद्धा अनेक विषय घेऊन आपण सुद्धा उपस्थित होता. काय जोगेश्वरी विभागाचे असे प्रश्न की ज्या आपल्या विधानसभेत सुटावे असं वाटेल तुम्ही ते सगळे प्रश्न मांडले? कसं आहे की एक लोकप्रतिनिधी म्हटलं की त्याला कुठली गोष्ट सांगायला नाही लागली पाहिजे. पहिली गोष्ट आहे की आपल्या विभागात आपण इथे राहतो आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवताना त्या अडचणीच्या मुळात जायला पाहिजे आणि ते मुळात जाऊन जर आपण प्रयत्न केला तर मला निश्चितपणाने ते सोडवल्या जातात. थोडा वेळ लागतो, उशीर लागतो, परंतु सुटतात, एवढं खरं आहे. आता जोगेश्वरीतील सगळ्या सर्वसामान्य आमच्या नागरिकांची भावना आहे किंवा त्यांचे प्रश्न आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने काम करत असताना लोकांनी आम्हाला जे भरभरून आशीर्वाद वाटवून दिला, परंतु गेल्या अनेक दिवसापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ती लोकांची भावना अशी आहे की ते प्रश्न सुटायला पाहिजे होते. कारण एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक गोष्टी निवडून दिला होता. त्या माध्यमातून संघटनेने, पक्षाने एक जोगेश्वरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून संघटनेने देखील त्या प्रतिनिधीला सगळे अधिकार दिले होते, सगळ्या संधी दिली होती, राज्यमंत्रीसारखा दर्जा दिला होता. आणि असं असताना जोगेश्वरीतल्या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर त्याच्यामुळे ही कुठेतरी सन लोकांच्या मनामध्ये आहे. पण निश्चित सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवणं गरजेचं आहे. जो सक्षम आहे, जो आपल्या कुटुंबाचाही चांगल्या सगळ्या सुविधांच्या घरामध्ये राहतो तर त्याला एवढी ह्या सामाजिक याची गरज पण नसते, परंतु गरज असते ती सर्वसामान्य लोकांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना, चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना,
एसआरए मध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा पुनर्वसित केलेल्या एमएमआयच्या वसाहतीमध्ये या लोकांना आपली गरज असते. पण त्या ठिकाणी देखील अनेक प्रश्न आहेत. आज जोगेश्वरीमध्ये जवळजवळ 60 एसआरए योजना आहेत. त्या 60 एसआरए योजना शासनाने जरी किती सांगितलं तरी एकही योजना आज पूर्ण झालेली नाही. तर त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. लोकांचे घर प्रोजेक्ट रखडलेले आहेत. विकासक ची हलगर्जीपणा आहे किंवा आर्थिक सक्षम विकासक नाही आहे. पण एसआरएचं त्याच्यावर प्रकर्षाने लक्ष असलं पाहिजे, त्यांचं सुपरविजन असलं पाहिजे. पण ते देखील होत नाही. आणि ह्या अधिवेशनामध्ये सातत्याने जे काही जोगेश्वरीमधले प्रश्न आहेत, तो एक मूळ म्हणजे एसआरएचा आहे. लोकांना भाडं मिळत नाहीये, प्रकल्प अर्धवट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही तांत्रिक मुद्दे आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीये. तो करायचा प्रयत्न आहे. आरेसारखा विषय आहे. आरे हा एक जवळजवळ 1165 एकरची आता जागा याची खूप मोठी आहे. 3162 एकरची जागा आहे. पण त्याच्यातून शासनाच्या विविध अंगाला दिल्यानंतर आरेच्या याच्यामध्ये फक्त आता 1165 एकर आहे आणि त्याच्यातून सुद्धा 709 एकर मला वाटतं ती वन विभागाला दिली आहे. तो देखील आरेचा भार कमी झालाय, परंतु ती जरी त्याच्यात उरलेली काय 456 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये शासनाच्या अहवालाप्रमाणे 180 एकर जागेवर आता एन्क्रोचमेंट आहे आणि मला वाटतं उरलेली जी आहे 256 एकर जागा आहे ती तरी वाचवणं गरजेचं आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणात तिथे अतिक्रमण होते, अनधिकृत बांधकाम होते आणि त्याच्याकडे प्रकर्षाने शासनाने लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आणि म्हणून मी त्यासाठी देखील मग औचित्याचा मुद्दा असेल, लक्षवेधी असेल, प्रश्न असेल किंवा मग पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, याच्या माध्यमातून जशी संधी मिळाली रात्री उशिरापर्यंत थांबून तो मी शासनाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि नक्की आहे की एक विधानसभेमध्ये प्रश्न आला की सगळं प्रशासन जागं होतं आणि मग त्याला कुठेतरी हालचाल सुरू होते. शेवटी थोडं थोडं करून जरी झालं तरी आपल्या लोकांचे प्रश्न सुटणं हे फार गरजेचं आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करणार आहे. अनेक मुद्दे आहेत. जोगेश्वरी गुंपेचा प्रश्न आहे, त्या हिल सिटीचा प्रश्न आहे, पीस हाऊस मध्ये असलेल्या एसआरएचा प्रश्न आहे, ज्या केस मध्ये असलेल्या एसआरएचा प्रश्न आहे, तो आपला के नॉर्थचं वॉर्ड ऑफिस आहे. के नॉर्थचं वॉर्ड ऑफिस हे अजून सुरू होत नाहीये. गेल्या इलेक्शनच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेचे तत्कालीन ते आदरणीय महोदय इथे आले आणि एक वेगळं कार्यालय सुरू करण्याच्या रात्री 2 वाजता उद्घाटन केलं. परंतु आज ठिकाणी आज एक देखील खातं तिकीट चालू नाहीये. हे दुर्दैव आहे. म्हणजे केवळ दिशाभूल करून लोकांना काहीतरी निर्माण केलं तर दाखवून आपला राजकीय फायदा घेणं हे बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने आम्हाला शिकवलं नाहीये. ते ऑफिस लवकरात लवकर सुरू कसं करता येईल तो देखील एक प्रश्न आहे. दुसरं या ठिकाणी काही एसआरए उदाहरणार्थ मेबडेसारखा एसआरएचा प्रकल्प आहे. एक गोष्ट एवढी लक्षात आली की जे 15 वर्षापूर्वी झालं नाही, जे लोकसभा निवडणूक झाली 2024 मे मध्ये, त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 मध्ये ह्या 6 महिन्यामध्ये देखील हालचाल झाली नाही. परंतु बाळासाहेबांचा शिवसेनेत एक आमदार बनल्यानंतर 23 नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत ज्या 7-8 महिन्यामध्ये जोगेश्वरीच्या सगळ्याच विषयांना गती मिळाली आहे. हे एक धचका, एक भीती बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची, बाळासाहेबांच्या प्रतिनिधीची या ठिकाणी लागलेली आहे शासनाला. हे निश्चितपणाने लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आज ज्या ठिकाणी अनेक वर्ष प्रोजेक्ट पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, परंतु मी आवाज उठवला, मी एखादी बैठक लावली की लगेच तिसऱ्या दिवशी शासनाचा आधार घेऊन लावावे लागले जाते. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पण ही भावना लोकांनी प्रेम दिलं त्या प्रेमाच्या खातीर अगोदर व्हायला पाहिजे होती. आज कुठेतरी आम्ही प्रयत्न करताना खोडा घातला जातोय. पण शेवटी किती खोडा घालायचा प्रयत्न केला, किती मोठेपण मिळवायचा प्रयत्न झाला, तरी आमच्या सर्वसामान्य जनतेला कळतंय कोण स्वार्थासाठी करतोय, कोण नावासाठी करतोय, कोण मतलबासाठी करतोय. माझी भावना आहे की माझी जी जबाबदारी आहे ती मला ज्या मतदारांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी मला मिळालेला जो कार्यकाळ आहे त्यामध्ये काम करत जाणार आहे. आणि एक प्रश्न भले उशीर होईल, आमच्याकडे काही नाही आहे, शासन नाही आहे, अधिकार नाही, काही नाहीये, पण शेवटी बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धव साहेबांची कार्यपद्धती ही आमच्या पाठीमागे आहे आणि आमची नीतिमत्ता, आमची निष्ठा ही ठाम आहे. त्याच्यामुळे लोकांना न्याय देण्यासाठी जे काही करतोय ते निश्चितपणे करणार आहे. शेवटी लोक आमचे जरी 2 डोळे असले, आमचे जरी 2 हात असले, लोकांचे लाखो हात आहेत, लाखो डोळे आहेत. त्यांना कळतंय कोण काय करतोय, कुठल्या वेळेत करतोय, आत्ताच का होतंय, हे सगळं लोकांना कळतंय. त्याच्यामुळे ठीक आहे, देव सगळ्यांचं कल्याण करो. आम्ही आमच्या लोकांचं भलं करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, मी स्वतः जेवढा वेळ लोकांसाठी काही देऊन लोकांना समाधान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
पण सर ज्या पद्धतीने आता वेदिनेतून तुम्ही बरंच काय बोलून गेलात त्याबद्दल मी सुद्धा बघतोय तुमच्याकडे आवडतं मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा वाटतं की ज्या पद्धतीने भले आज ज्या वेदना झाल्यात आणि जो त्रास होतोय पण जुने दिवस जेव्हा आठवतात तेव्हा ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रत्येक कार्यकर्ता हा माझा अशा पद्धतीने जी शिवसेना काम करायची त्याच्या वेदना त्या कुठेतरी मनात होताना दिसतात कारण का शेवटी काही लोक जरी गेलेले असतात ती कुठेतरी आपल्या मनात घर करून गेले असतात. निश्चितपणाने एक गोष्ट अशी असते की दुःख तेव्हाच होतं की एक आपलेपणाने लोकांना जेव्हा प्रेम दिलेलं असतं आणि त्या प्रेमाची परतरणा होती त्याला ठेच पोचवली जाते तेव्हा तो राग असतो तो डबल टिबल होतो. म्हणजे तो माणूस त्याची ताकद त्याची आर्थिक परिस्थिती त्याची कपॅसिटी हे याच्या पलीकडे तो उद्वेग असतो. तो उद्वेग निश्चितपणे माझ्या मनामध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. माणसाने कधी नीतिमत्ता विसरला नाही काही असो ठीक आहे अर्थ असते एक स्वतःच कमजोर मन असतं त्याच्यातून आपली सुटका करून घ्यायची असते. कुठल्याही कठीण परिस्थितीला बोलण्यापेक्षा सामोरं जाऊन सोडवण्याची जेव्हा ताकद नसते तेव्हा त्या परिस्थितीला जे आपण अवलंबतो तर तो मागचा सगळा विचार झाला पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्या उद्धव साहेबांनी आपल्याला चिखलातून वरती आणलं अक्षरशः चिखलातून आणि आम्हाला कुठल्या टॉपवर एकदम प्रतिष्ठेच्या सत्तेच्या संपत्तीच्या एकदम मोठ्या उंचावर नेऊन ठेवलं. त्यावेळेला जी जाणीव असायला पाहिजे होती ती जेव्हा माणूस जाणीव विसरतो तेव्हा ज्या भावना असतात तेव्हा तो उद्वेग असतो. तो उद्वेग जोडीतल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये त्याच्या दहा पटीने कारण जेव्हा आम्ही निष्ठेने आम्ही एवढ्या वर्ष काम केलं सगळ्या शिवसेनेकडे आज सुद्धा जोगेश्वरीतला सर्वसामान्य ज्येष्ठ शिवसैनिक तो गरीब असेल त्याला अडचणी असतील पण तो मान झुकवणारा नाही हे आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यासाठी आम्ही काय मी मला सांगायला कुठली लाज वाटत नाही तर मी रस्त्यावर पेपर विकणार विकत होतो. आता पेपर विकताना मी आज इथे एक आमदारच्या खुर्चीवर मला लोकांनी बसवलंय तर उद्या मला मोठ्या आमिष येतील आणखी काय ऑफर येतील ह्याच्या अगोदर देखील आल्या परंतु जी नीतिमत्ता माझी मी विसरलो तर ती लोकांमध्ये माझी जी तुलना असेल तर ती काळीमोड असेल मग काय उपयोग जीवनाचा. तर ही एक परिस्थिती आहे. शेवटी आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मातोश्रीचं घराणं आहे. त्या मातोश्रीच्या घराण्याने जोगेश्वरीमधील जो मान सन्मान प्रतिष्ठा सगळ्यांना दिला. कोणी कसा घेतला कोण कसा घेईल त्याची मला काही घेणं देणं नाहीये पण मला मात्र त्यांनी दिलेला जी जबाबदारी आहे आणि लोकांचा जो प्रेम आहे शिवसेनेवर तो कायम टिकवण्यासाठी काम करायचं आहे त्यामुळे काम करतोय. ज्या पद्धतीने आपण बघतो की महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी अशा पद्धतीने आपण काम करत असताना कुठेतरी आता राज्यात जवळ आल्यानंतर लोकांच्या भावना असं होत की आता राज आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर शिवसेना ही वेगळी दिसणार असं चित्र दिसतंय. तर त्यामध्ये तुम्ही कसं बघता येणारी महानगरपालिका निवडणूक आहे ही कशा पद्धतीने झाली पाहिजे असं तुमचं एक संकल्पना मनात आहे. असं आहे शेवटी राजकारण आहे हे राजकारण आपण कसं घेतो त्याच्यावर अवलंबून आहे. मला जर व्यक्तिगत विचारलं तर राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी असायला पाहिजे आणि स्वतःचा नीतिधर्म पाहण्यासाठी असायला पाहिजे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना चांगला आनंदमय जीवन जगण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आज उद्धव साहेब आपल्या पद्धतीने काम करत आहेत राज साहेब आपल्या पद्धतीने काम करत आहेत. मागच्या 5 वर्षापासून जे मुंबई शहरामधलं राजकारण आहे खऱ्या अर्थाने ते 2014 मध्ये सुरू झालं पण 5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये जो अनुभव आपल्याला मिळतोय तो अनुभव प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे जाणतंय. पण ह्या राजकारणामध्ये असलेले जे काही आखाडे आहेत त्याच्या मागे निर्माण झालेली परिस्थिती आहे ही मुंबईकरांच्या हिताची नाहीये ती मराठी माणसाच्या हिताची नाहीये. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जात पात पक्ष भेद सगळं विसरून जी ज्या पद्धतीने काम केलं तेव्हा तो कुठला प्रांतवाद बघितला नाही. हा हिंदी आहे हा गुजराती आहे हा मराठी आहे त्या पद्धतीने काम केलं. आज असलेल्या परिस्थितीमध्ये कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काय बोजवारा उडालाय त्याच्यामधून सर्वसामान्य नागरिक अत्यंत त्रस्त आहे अत्यंत. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी पुन्हा एकदा दिलासा देण्याची गरज आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राचं ज्या भूमीची ज्याला दान आहे कणव आहे त्या वृत्तीचे लोकच करू शकतात. त्याच्यामुळे आज सगळ्या मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. मग तो कुठल्या पक्षामध्ये आहे किंवा कुठल्या संघटनेमध्ये आहे त्याच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्या अर्थाने अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामुळे सगळ्या मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. तर उद्धव साहेब आणि राजसाहेब हे मराठीसाठी एकत्र जरी आले तर ते मुळात ते एका कुटुंबातले एका घरातले तर आणि असलेली महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी ते एकत्र आले तर तो आनंदमय एक वातावरण निर्माण झालंय.
त्याचा निश्चितपणाने महाराष्ट्राला फायदा व्हायला पाहिजे. ठाकरे घराण्याने महाराष्ट्राच्या गेल्या 4 पिढ्यांपासून ह्या पद्धतीने सेवा केली आहे. आता तोच एक अनुभव आपल्याला बघायला मिळेल. साहेब, ज्या पद्धतीने आपण म्हटलं की या लोकसभेला म्हणा किंवा बाळासाहेबांना प्रेम करणारे, त्यानंतर उद्धव साहेबांना प्रेम दाखवणारे, ज्या पद्धतीने सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी लोकसभेला मतदान केलं आणि अक्षरशः उठून धरलं असं मला हरकत नाही, तर त्या पद्धतीने ज्या पद्धतीने हा जो विषय आहे तो कुठेतरी महानगरपालिकेत धक्का बसला असं वाटतं. परप्रांतीयांचा जो मतदार आहे तो सुद्धा बाळासाहेबांच्या मागे उभा आहे. माझी सगळ्या परप्रांतीयांना विनंती आहे की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून मी आता 5 दशक या जोगेश्वरीमध्ये मुंबईमध्ये राहतोय, पण शिवसेनेने प्रांतवाद कधी केला? समाजसेवा, लोकांची सेवा याच्या पलीकडे शिवसेनेचं कार्यक्षेत्र आहे, त्यांचा कार्याचा उद्देश पण आहे. असं असताना गेल्या 10 वर्षापासून 2014 पासून जे महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू झालंय, हे राजकारण इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा आठवण करून देणार आहे. त्याच्यावर थोडा मोडा तोडा फोडा राज्य करा अशी जी पद्धत चालू आहे. तर जेव्हा अशा पद्धतीने काम करणारा राज्यकर्ता असतो, त्याच्या हातात सत्ता असते, तो अशा प्रकारचे सगळे जे काही खेळ करतोय ही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज परप्रांतीयांच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केलाय, मराठी लोकांना एकत्र करायचं आणि जेणेकरून मराठी शिवसेना असेल, मनसे असेल किंवा शिवसेना प्रेमी संघटना असतील त्यांच्यापासून परप्रांतीय लांब जातील. असा जी काही खेळी आहे ही खेळी लोकांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीये, एवढं नक्की आहे. आमच्याबरोबर आम्ही सगळ्या गुजराती असो, उत्तर भारतीय असो, साऊथ इंडियन असो, सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम करतोय, लोक एकत्र काम करतात. लोकांच्या मनामध्ये काय, पण हे राजकीय हेतूने हे समोर आणलं जात आहे, खेळवलं जात आहे. लोकांनी याच्यामध्ये सावध व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं काल देखील आदित्य उद्धव साहेबांनी देखील सांगितलं की सगळ्यांनी जागरूक करण्याची गरज आहे. तेव्हा काल अधिवेशन संपलं आणि प्रेसच्या समोर उद्धव साहेब केले. उद्धव साहेब सांगितलं या सगळ्या खेळांमधून सावध राहायला पाहिजे आणि निश्चितपणे जनता सावध राहील, याचा परिणाम कुठलाही होणार नाही आणि होऊ नये म्हणून परप्रांती असतील, आणखी कुठले असतील, दुसरा झाला भाषेचा विषय. आज भाषेचा विषय आणण्याची गरज नाही, हा त्याचाच एक भाग आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कुठेतरी झुलवायचं हा त्याचा एक भाग आहे. आज एका बाजूने जर लहान मुलांना ओझवू नये म्हणून महानगरपालिकेच्या मधून 27 असतील, शासनाच्या माध्यमातून विविध योजना असतील त्या मुलांना दिलं, त्याचं योजना सुरू झाल्या आणि लहान मुलांवरचा भार कमी करायचा प्रयत्न सुरू झाला. तेव्हा आज डिजिटल त्या याच्यामध्ये युगामध्ये जर आणखीन एक विषय आणि तो जर 1ली ते 4थी त्यांच्यावर 5वीच्या नंतर ठीक आहे ना, पण पहिले जबर आणि सक्तीने हा विषय आज यायची गरजच नाही. पण कुठेतरी ह्या लोकांना उत्तर भारतीय असतील किंवा इतर भारतीय असतील, इतर प्रांतीय लोक असतील, त्यांना कुठेतरी वेगळं करायचं, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विष घालवायचं, अशा पद्धतीने हे जे काही सुरू झालंय हे लोकांना माहिती आहे. मला वाटतं पब्लिक सब जानती आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न काही येणार नाही. सर, शेवटचा प्रश्न येतो. ज्या पद्धतीने काल देवेंद्रजींनी पण मस्करमध्ये किंवा कसं काय बोलताना उद्धव साहेबांना सांगितलं की आता तुम्ही याकडे, आणि अशा पद्धतीने एक जी 2 शिवसेनाची 2 फळी पडलेली आहे, पण शेवटी ते सुद्धा शिवसेना म्हणतात, तुम्ही सुद्धा शिवसेना म्हणतात. पण ज्या पद्धतीने ही 2 शिवसेना भविष्यामध्ये सुबह का बोला शाम को घर वापस आना चाहिए अशा पद्धतीने सगळे एकत्र एक चांगले दिवस असे कधी बघायला मिळतील असं वाटतं तुम्हाला? माझं असं मत आहे की हा ती शिवसेना ही शिवसेना हा विषय नाही आहे, हा तत्वाचा विषय, हा निश्चित विषय. उद्धव साहेबांसारखा राजकारणी आजपर्यंत कोणालाही बघायला मिळालं नाही की राजकारण हे सत्तेसाठीच खेळलं जातं. पण उद्धव साहेबांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण स्वतःसाठी उपयोग होईल असं बघितलं नाही. जर असं बघितलं असतं तर गेल्या 2014 पासून आजपर्यंत कुठल्याही एका मंत्रिपदाची किंवा आणखी कसली ही स्वतःची जबाबदारी ठेवली नाही. हे सगळ्यात त्या क्षेत्रात काम करणारे नेते होते, त्यांच्यावर दिली. माझ्या माहितीनुसार जुडी नगरविकास हा असं एक खातं आहे की ते कुठल्याही मुख्यमंत्र्याने आजपर्यंत दुसऱ्या कोणाला दिलं नाही. पण उद्धव साहेब मुख्यमंत्री स्वतः असताना सुद्धा ते नगरविकास खातं हे आपल्या सक्षम नेत्याकडे दिलं. असं असताना जर त्याची जाणीव न ठेवता असं जर अनुभव मिळतो तर ती एक वेगळा भाग आहे. त्याच्यामुळे हा तात्विक भाग आहे, हा निष्ठेचा भाग आहे, हा नीतिमत्तेचा भाग आहे. उद्धव साहेबांचा राग फक्त नीतिमत्ता विसरल्याबद्दल आहे. जे बिचारे अडचणीमध्ये घाबरून गेले त्याच्यामुळे ठीक आहे, जो आपल्याकडे शरणागती पत्करतो त्याला लाथ मारणं हे गुरुचं कधी कर्तव्य नसतं की हो पण नाही. पण जो स्वतः होऊन पिछे असेल तर ते जर झालं चांगली गोष्ट आहे. पण नीतिमत्ता विसरलेल्या लोकांना जे सगळं निर्माण करून दिल्यानंतर जर जाणीव न ठेवून लोक आहेत त्यांच्या बाबतीत उद्धव साहेबांचा राग आहे. तो मला वाटतं तो त्यांचा विषय आहे, मी बोलणं संयुक्तिक नाही. पण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इतिहास जर आपण पाहिला तर सगळ्या लोकांनी एकत्र राहून अधिक सक्षमतेने जनतेची सेवा कशी करता येईल, या महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल, या लोकांना आनंद कसा देता येईल
याच्याकडे बघणं गरजेचं. तर अत्यंत सुंदर पद्धतीने आपण सन्मान्य बाळासाहेब साहेब यांच्यासोबत बोललेलो आहोत. साहेब तुम्ही सुद्धा खूप मनाला आनंद आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी स्वीकार केल्या. आपल्याला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळासाठी आणि इथेच थांबतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. धन्यवाद.